समुद्राच्या खालचा जो ब्रिज आहे त्याचा राईट बंद आहे आणि म्हणजे तिथे काम चालू आहे, म्हणून आम्ही चुनाभट्टीतून निघालो. त्याच्यामुळे मॅप लावला आहे, गुगल माता बोलतात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. सकाळचे 7:50 झालेले आहेत. आज संडे आहे, आरामशीर उठायचा दिवस आहे, मजा मस्ती करायचा दिवस आहे. पण आज आहे माझा जो खास मित्र आहे ऑफिसमधला विकी गवळी, त्याच्याच मुलीचा बारसा आहे. तर मी आणि तो मस्त आता जाणार आहे. थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे. मी पण आज माझी गाडी काढली आहे, 4 व्हीलर सहजासहजी काढत नाही मी. तर आम्ही मस्त दोघं जाणार, थोडं सामान वगैरे घेणार आणि जे काय दिवसभर होत राहील तर तुम्हाला दाखवीन मी. आजचा हा स्पेशली फॅमिली टाईमवाला वगैरे व्लॉग असणार आहे की ज्यात मी माझ्या मम्मीसोबत थोडं फिरणार. हा एक आहे दादरचा ब्रिज. एवढे ह्याच्यावर बम्प्स आहेत. AC पण बघा 2वर आहे. 2वर नॉर्मली तर मस्त चिल्ड होतं, पण एवढी हीट आहे बाहेर, कारण का जे पाऊस पण येऊन गेला त्याच्यामुळे क्लायमेट एवढा उष्ण झाला आहे, एवढं गरम होतं. म्हणजे AC असा लागतच नाही. माझा हात जेव्हा असा बुलवरच्या जवळ जातो ना तेवढंच ते थंड लागतं, म्हणजे माझ्यापर्यंत असं पोचतच नाही आहे. ठीक आहे, विकीला सोडलं घरी, सामान वगैरे होतं, सगळं झालं. संध्याकाळी प्रोग्राम आहे, छोट्या चिमणीचा बारसा आहे. मी तर चिमणीच बोलतोय, त्याचं नाव संध्याकाळी रिव्हील होणार आहे. हे सगळं सामान आणायला गेलेलो आम्ही, त्याला सोडलं आणि मी आता घरी जातो. थोडंसं मी पण आराम करतो. सकाळी लवकर उठलेलो, आज दादर मार्केट फिरलो, फुल मार्केट फिरलो. त्याला कुर्ल्यावरनं थोडं सामान घ्यायचं होतं, त्याच्या नावाचं वगैरे जे नेम रिव्हील होणार आहे ते सगळं घेतलं. त्याला घरी ड्रॉप केलं मी. परत मग त्याला पण थोडी वेगळी कामं आहेत, अजून तयारी वगैरे करायची आहे. आता घरी जातो मी पण मस्त. 300 meters, keep right to stay on Eastern Express Highway. गुगल माता माहित आहे का मला रस्ता घरी जायचा. हा तर असं आहे बघा. आज आपण कोणाला घ्यायला आलो? कपडे घेऊ कसले? पोरीला. अच्छा, गिफ्ट. आता जाऊ ना, मग घरी जाऊन तयारी करते. बघा, मॅडमला घ्यायला आलो आम्ही. संडेची ड्युटी लागली आहे. लॉक करतोय मी. काय बोलतोय, वन साईड बसणार आहे? डबल बसते ना. तिकडे कुठे आहे तुझी? आता नंतर तयारी करते. अजून एक सुंदरी आली. काय आहे मॅडम? काय नाही, आज तिचा आणि माझा सॅलॉन डेट होती माझ्या सॅलॉनमध्ये. तुझी जेल पॉलिश दाखव. हे सगळं केलंय कार्यक्रम. पप्पा म्हणाले माझ्या बायकोला चकाचक करून पाठव. हे सगळं थोडं बरं झालं मम्मीला घेऊन आलो. मी तर कन्फ्यूज आहे, आपलं कधी असं काय बारशाचा संबंधच नाही आहे, म्हणून मम्मीलाच घेऊन आलो की शॉपिंग करायला पण गिफ्ट वगैरे द्यायला बरं पडेल. या लिफ्टमध्ये पण भीती वाटते तुला? मग त्या दिवशी जास्त बंदवाल्या लिफ्टमध्ये. अरे झालं, हो दिसतेच छान. नामकरण झालंय, आपल्याला लेट झालेलं आहे ना. काय नाव काय बाळाचं तुमच्या? तुमच्या बाळाचं नाव काय? तुमच्या बाळाचं नाव आहे आमचा त्रिविकाचा डॅडी विकी भाई आपला. काय आहे त्रिविकाचं मिनिंग काय असं? त्रिविकाचं मिनिंग आहे बेबी, क्यूट बेबी. क्यूट बेबी. मी ऐकलं की काय त्याच्यात तुझं आणि गायत्रीचं असं नावाचं काय मिश्रण आहे? गायत्रीचं त्रि आहे आणि माझं विकीचं विका आहे. त्रिविका. नाही, चांगलं आहे नाव. तुला कसं वाटलं मम्मी नाव? छान आहे. ते नवीन नवीन इन्व्हेन्शन करत असतात नावाचे. बरोबर. छान. बेबी पण एवढी क्यूट आहे, एकदम फॉरेनर आहे. आणि ही एक नवीन आपल्या मॅडम सई ना तू, तिची स्माईल बघायची. भूक आली.
डोळे डोळे बघा डोळे हिचे या मॅडमचे फॉरेनर मस्त फोटोजेनिक आहे काकांसोबत मस्त फोटो फोटो सेशन चालू आहे तिचं. Cheers. गरमीचं क्विक सोल्युशन. खूप गरमी आहे आणि वरती पण गर्दी होती त्यांच्या फॅमिलीचे लोक वगैरे भरपूर होते म्हणून आम्ही पण थोडं शॉर्टमध्ये ठेवून थोडं भेट वगैरे घालून निघालो. हा माझा शाळेचा मित्र आहे दर्शन आणि तुम्ही याला पहिल्यांदा फ्रेममध्ये बघतात याला आणि याला दोघांना फर्स्ट टाईम बघतात आहे दर्शन आणि आमची नाही बोलता किती रे 20 वर्ष 20 वर्षाची मैत्री झाली आहे म्हणजे ज्युनियर के जीपासून जेव्हापासून शाळेत म्हणजे रडायचो रडारडपासून शाळेच्या रडारडपासून पोरींच्या रडारडपर्यंत सगळ्यापासून साथ दिलेली आहे दिलेली आम्ही. आमचा अजून एक मित्र आहे विवेक पटेल नावाचा. तर आम्ही आज जवळपास दोन महिन्यांनी भेटतो आहे ना रे 2 महिन्यांनी भेटतो आहे. लास्ट टाईम आम्ही याच्या बड्डेला नाही ह्याचा पहिले झालेला बड्डे दर्शनच्या बड्डेला भेटलेलो आम्ही. तर त्यानंतर आज आम्ही भेटतो आहे. तर त्याला बोललो संध्याकाळी अनिकेतनी फोन केला की काय बाबा कुठे आहेस तर तो आम्हाला बोलतो मालाडला आहे आणि हा बाजूला राहतो दर्शन. तर हा बोलतो बघून येऊया तो घराकडेच असणार आणि आम्हाला तिकडेच भेटला. तर मग अशा मित्रांचं काय करायचं काय करणार खरं म्हणजे ते बोलतात ना साप पाळा पण असे मित्र नका पाळू खोटं बोलणारे. हे नवीन यंत्र आहे या टेबलवर यांनी ठेवलं आहे वेटर बिल वॉटर. 10 मिनटं झाले कोण ऑर्डर घ्यायला येत नाही थोडा रश चालू आहे संडेचे. हे दाबून बघूया येतात का काय रे कोण येत नाही आहे येतील थोडे बिझी चालू आहे. हे बघा 2 महिन्यांनी भेटलो आहे तरी पहिली गोष्ट आम्ही डिसाईड करतोय ती पुढची पिकनिक कुठे जायची शोध काम चालू आहे. याचा बड्डे आम्ही नॉर्मल केला नॉर्मल हॉटेलमध्ये याचा थोडा पॉश हॉटेलमध्ये केला. साहेब कोणाचा बड्डेची तयारी चालू आहे तुमच्याच बड्डेचा चालू आहे. शाणे लोक आहेत लुटणारे वाटते मला यावेळी. डायरेक्ट स्टेचं बोलतात ते 1 डे पण नाही. असंच असतं जेव्हा बिझी रुटीनमधून आणि काय बोलतात दिवसभर आठवडाभर काम करून एक विकेंड भेटतो आम्ही भेटतो आणि पुढच्या विकेंडमध्ये म्हणजे महिन्यातून एकदा कुठे पिकनिकला जायचं काय करायचं ते असं आमचं ठरतं. थोडंसं कायसाठी आलेलो आपण थोडं बोलून एवढं ठुसलं आहे आम्ही थोडं खाऊन एवढं खाल्लेलं आहे आता घरी जाऊन मम्मी ओरडणार रे जाम शिवाय घालेला आता ती. हे आपण नाही त्या माणसाची चूक आहे तो अनिकेत मला लांब जायचं आहे करून लंबा जाना आहे. असंच असतं यांच्यासोबत ना शाळेचे मित्र बोलले की असं काय नाही काय शिव्या खायची कामं करत होतो तुम्ही लोक. तर आज दिवसभर फुल फिरण्यात मजा मस्ती करण्यात गेला. मित्र भेटले 1 2 आणि तिसरा एक आहे नीच माणूस तो घरी आला नाही फसवून घरी गेला तो घरी आपल्याला. गेलेला आहे तो. त्याला दुसऱ्या दिवशी बघतो कधीतरी पकडतो त्याला. हा त्याच्याकडनं बदला काही पार्टी वगैरे घेऊया का रे त्याकडनं. पार्टी त्याला चांगला चुना लावणार आहे मी थांब. चांगली प्लॅनिंग वैतागलेत पोरं कारण का याला फोन केलेला त्यांनी आणि मालाडला बोललेला पण आम्हाला घरीच भेटला तो. आम्ही जेव्हा त्याच्यावर झाडी मारली झालं मस्त. व्लॉग इथेच एंड करतो जास्त काय दाखवायला नाही आणि गरमीनी पण एकदम बेचैन झालो आहे. खूप कंटाळा आलाय खरंच सांगतोय. हे तुम्ही बघू शकता एकदम घामाघूम झालो आहे. पाऊस आहे येणार नाही येणार काय थंडी हवा तर येऊन द्या. ठीक आहे व्लॉग इथेच एंड करतो भेटू परत पुढच्या व्लॉगमध्ये.